सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. काल तुम्ही पाहिलेलं MPW 50%, ओके, डाटा अनालिसिस PYQचं. यापूर्वी तुम्ही 2023 पाहिलं, 2021 पाहिलेलं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा बरं का, मी वाचतोय, काही अडचण नाही. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारत चला. म्हणजे एक प्रकारे आपल्याला दोघं सोबत राहून आपण सर्वजण मिळून ही पोस्ट काढायची आहे. ओके, आपल्याला म्हणजे आता सध्या जी काही कंडिशन आहे, या कंडिशनमध्ये 10,000च विद्यार्थी आहेत आपल्याला SI पात्र असलेले विद्यार्थी, बरोबर. आणि तेही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट किंवा MSBTचे हे सर्व विद्यार्थी धरून आपण सांगतोय. कुणीही जयपूर युनिव्हर्सिटी किंवा इकडं तिकडं अमुक तमुक केलेलं असेल तर त्यांचा काही अर्थ नाही. आता बघू, पत्र जाहिरात आल्यावरती समजेल नेमकं कोण पात्र आहे का नाही. ओके, आता पुन्हा एकदा 2017चा जो आहे PYQ डाटा अनालिसिस करतोय. नेमकं काय उद्देश आहे याचं माहिती आहे ना? काय, का आणि कसा अभ्यास करायचा आहे, या तिन्हीचा उत्तर व्हॉट, वाय अँड हाऊ, याचं उत्तर आपल्याला समजून घेण्यासाठी ही प्रॉपरली डाटा अनालिसिस करतोय. यापूर्वी 2023 सर्वाधिक चांगल्या पद्धतीने केलं आपण. ओके, 2021चं केलं आणि 2017चं. आता 2017चं देखील एक ओझरत करायचं आपल्याला, अर्धवट सोडायचं नाही. मग एवढं झाल्यानंतर आपला व्हिडिओ स्टॉप होईल. पुन्हा एकदा मार्केटिंगचा एक भाग म्हणून आरोग्य विभाग टेस्ट सिरीज जी आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवर सध्या 149 रुपये, परंतु 299 ते 499 रुपये ॲटलिस्ट MPWचं तरी करायचा विचार आहे. कारण तेवढी मेहनत पण घेतोय हे तुम्हाला दिसते. ओके, त्यानंतर स्वच्छता निरीक्षकसाठी देखील भरपूर मेहनत घेणार आहे. त्याच्यासाठी 299 रुपये फी वाढवण्याचं आहे, परंतु अजून तरी तसा विचार नाही. परंतु MPWसाठी ॲडव्हर्टाईज येण्यापूर्वी कृपया जॉईन करून घ्या. पुन्हा असं नको म्हणायला की सरांनी संधी दिली नाही. ओके, तर त्या गोष्टी अवेलेबल होतील. बाकी इतरांच्या तुम्हाला एक दिशा धरेल अशा प्रकारचं तर कंटेंट 100% आहे. पुन्हा TCS जर परीक्षा घेणार असेल, ओके, MPSCकडे आणि ह्याच्याकडे विनंतीसाठी पत्र केलं होता, परंतु TCSकडे कुठल्याही परीक्षा आणखीन बऱ्यापैकी जाहिराती TCSकडे आहेत. त्यामुळं हे जे 59 रुपयाचा कोर्स आहे तो जॉईन करा. 200+ जे झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. काही असेल तर हे संपर्क आहे टेलिग्राम चॅनल आरोग्य एक्झाम. ओके, बघा आता 2017 40%. बहुउद्देशीय MPWमध्ये ना तुम्हाला माहिती आहे ना, 40% आणि 50% हे दोन पदं असतात. सर्टिफिकेट म्हणजे जे जुने लोक होते, ज्यांनी काही काळ कंत्राटी काम केलेलं आहे, त्यांच्यासाठीही 40% जे आहेत ते जागा राखीव असतात. तिथं आपण क्लेम करू शकत नाही. जर त्यांना क्लेम करून शिल्लक राहिल्या तरच तुमचा हे आहे. काही विद्यार्थी मागच्या वेळेस ZPमध्ये बराच विरोध करत होते की तुम्ही कोण, का नाही. मी त्यांना त्यावेळेसही सांगितलं होतं, एखादी ओपनचा मुलगा आहे, ओपन कॅटेगरीचा, तो OBC जागा घेऊ शकतो का? SC कॅटेगरीचा जागा घेऊ शकतो का? किंवा ST कॅटेगरीचा घेऊ शकतो का? हे ह्यांचं एक संविधानात्मक अधिकार आहे, आरक्षण. तसंच हे 40% जो आहे तो आरक्षण जो आहे तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांनी खूप वर्ष ती फुकट काम केलेलं आहे. फुकट म्हणण्यापेक्षा अल्प मानधनावर केले. त्यांच्यासाठी ती जागा ठेवलं होतं. ओके, आता ही कोणासाठी नाही. आता सध्या ती व्यक्ती 45+ असू शकते, 50च्या जवळपास असू शकते बरं का. त्यामुळे तिथं क्लेम करणं त्यावेळेस चुकीचंच होतं. आता हे बऱ्याच गोष्टी महत्त्वाचा मुद्दा सोडून सांगतोय, कारण अर्धवट माहिती आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. ओके, तर आता सर्वप्रथम विश्लेषण पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेचं 2017चं. आता सर्वप्रथम आपण घटकनिहाय पाहणार आहोत. बघा, आपण यापूर्वीची 2023-21 आणि 2017चं जे 50% पाहिलं, त्यामध्ये तुम्हाला कॉमन मॅक्झिमम जे प्रश्न होते ते प्रश्न रोग या टॉपिकवर होते. परंतु 2017च्या याच्यामध्ये 40% मध्ये मानवी शरीरावर प्रश्न आहेत. ओके, आणि तेही 44%. बाकी इतर कंटेंट जो आहे तो जो आहे पोषण, रोग, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि पर्यावरण, आणि ही संकीर्णमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बोटॅनी ह्यांचा एक एक प्रश्न कन्सिडर केलेला आहे. ओके, बघा, मानवी शरीरावर 44% प्रश्न आहेत. त्यानंतर 15% पोषणवर, रोगवर 13%, संकीर्णमध्ये 15%, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमावर 3% आणि पर्यावरणावर 10%. आता तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे मला, ज्यावेळेस 2026-2027ची आपण तयारी करत आहोत, ओके, 26ला ॲडव्हर्टाईज येईल, 27ला परीक्षा होईल, जे काय होईल ते, ओके, त्यावेळेस तुम्ही किंवा आपण अभ्यास करत असताना अभ्यासक्रम दिल्याप्रमाणे करायचं आहे. सर्वप्रथम ती स्टेप फॉलो करायची आहे, त्यात काही डाऊट नाहीच. परंतु जे अभ्यासक्रमाला अनुसरून इतर पॉईंट आहेत, जसं रोग दिलेला आहे, रोग म्हणल्यावर आपण कीटकजन्य आणि जलजन्यच करणार, परंतु तसं आपण करू नये अशी मला अपेक्षा आहे.
त्यासोबत पर्यावरण, पोषण यांचा सहसंबंध आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यांचा सहसंबंध याच्याशीच येतो. त्यामुळे ते देखील आपल्याला डीपमध्ये करायचे आहे. तर मानवी शरीरामध्ये देखील बऱ्याच गोष्टी जे आहेत ते आजाराशी निगडीत आहेत ना. मानवी डोळा जर विचार केला तर काचबिंदू आहे, निकटदृष्टीत आहे, दूरदृष्टीत आहे, हे सगळे डिसिजेस आहेत ना, आजारच आहेत ना. काचबिंदू आहे, पुन्हा अंबिदुखत आहे. आता त्वच्या संदर्भात जर विचार केला तर त्वचेच्या संबंधित असलेले आजार ती देखील रोग डिसिजेस सोबत निगडीत आहेत, बरोबर. आता हृदयामध्ये जर म्हटलं तर हृदयरोग. ओके. आता असंसर्गजन्य आजार हे सगळे रोगाशी निगडीत आहेत. कीटकजन्य आणि जलजन्य आजार तुम्हाला करायचे आहे. आणि जे आपला आता 6वी आवृत्ती येणार आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, त्यामध्ये तुम्हाला तर दिलेलं आहे स्पष्ट, मी सांगतोय कुठलंच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. सोबत जे मेंटरशिप प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये तर आपण PYQ आणि MCQ ह्या दोघांचा सांगड घालून तुम्हाला अवेलेबल करून देतोय. आता माझी टीचिंगच ही अशा पद्धती आहे, मी लेक्चरचे पैसे घेत नाही. तुम्ही फक्त जॉईन करणार आहे टेस्टसाठी. टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा. मी लेक्चर हे यूट्यूबवर देखील अशा प्रकारेच मोफत देणार आहे जसं, आणि हेच कोर्सेस रेकॉर्डेड तुम्हाला तिथं असणार आहे. उद्देश आहे आपल्याला नोकरी लागणं. ओके. एका झटकत नोकरी लागली पाहिजे आणि जे अनमॅरिड आहेत त्यांचं लग्न झालं पाहिजे फटक्यामध्ये. ओके. तर ही गोष्ट लक्षात घ्या. अशा प्रकारे अवांतर गोष्टी आहे ना, ही दिशा दाखवण्यासाठी कामाचे आहेत. इथं ना 80% विद्यार्थी आहेत ना नवीन आहेत. जुने 20% विद्यार्थी त्यांना कंटाळवाणं वाटत असेल, परंतु 80% ते नाही, 90% विद्यार्थी SIचा कोर्स यावर्षी केलेला आहेत. ते जुने नाही आहेत आणि त्यांना एक अभ्यासाची दिशा दाखवायची आपल्याला. ओके. तर ते ही जे नवीन विद्यार्थी आहेत ह्या वर्षी कोर्स केले आहेत त्यांना अतिरिक्त माहितीतूनच समजेल, ते शहाणे होतील. ओके. प्रत्येक वेळेस चुका आणि शिका ह्या गोष्टी करत बसायला आपल्याकडे 5-7 वर्ष नाही आहे. ओके. ह्या 5 ते 7 महिन्यामध्ये नोकरी लागायची ही माइंडमध्ये सेट करा. आता तुम्ही इथून प्रगल्भ होणार आहे का नाही, प्रगल्भतेकडे जायचं नाही आपल्याला. आपल्याला नोकरी मिळून अकाउंटवर क्रेडिट करून घ्यायचे पगार. ओके. त्यासाठी ही इतर जे काय अंतर माहिती सांगतो त्या गोष्टी समजून घ्या. ओके. हे आकडे तुम्हाला दाखवतोय मार्क ह्याच्यामध्ये संख्यात्मक. रोगवर 5 प्रश्न होते, पोषणवर 6, मानवी शरीरावर 18, पर्यावरणावर 4, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम 1, संकीर्णमध्ये 6, असे एकूण 40 प्रश्न जे आहेत ते तांत्रिकचे होते 2017च्या 40% या पदासाठी. ओके. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आता उपघटक निहाय जर केलं तर मी उपघटक निहाय हे तुम्हाला मागच्या वेळेस बी दिसले. प्रत्येक वेळेस कोणत्या ह्याच्यामध्ये आहेतच तर कोणत्या ह्याच्यामध्ये नाहीतच. ओके. तर मग ह्याच्यामध्ये बघून घेऊ. मानवी रक्ताभिसरण संस्थावर 4 आहेत, मानवी ज्ञानेंद्रियावर 4 आहे, अनुवंशिकतेवर 2 आहेत, मानवी चेतासंस्थेवर 3 आहेत, पर्यावरणावर 3 आहेत, लसीकरणावर 2 प्रश्न आहेत, पोषणवर 6 प्रश्न आहेत, जीवाणूजन्य आजार 1, विषाणूजन्य आजार 1, राष्ट्रीय कुटुंब नियोजन 1, मानवी चेता पचन संस्था 1, डायजेस्टिव्ह सिस्टीम, जलजन्य आजार 1, वनस्पतीशास्त्र 1, मानवी अस्थिसंस्था व स्नायूसंस्था 3, रसायनशास्त्रावर 1, भौतिकशास्त्रावर 2, संकीर्णमध्ये 2. आता आपण जे मेंटरशिप प्रोग्राम आहे त्यामध्ये एक मी करणार आहे बरं का. तो एक जीकेचा पार्ट तुम्ही कन्सिडर करा. त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे आहेत ते 1 लाइनर जे आहेत ते मी ॲड करणार आहे. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बोटॅनी, ओके, त्यांचा समावेश आपण जीकेमध्ये करून त्याचं परफेक्शन करणार आहोत. ओके. म्हणजे तुम्हाला सोडवायला अवेलेबल करून देणार आहोत. हे जे बोललोय ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल होणार आहेत. ओके. लगेच जॉईन केल्यावर तुम्हाला मिळतील असं नाही, परंतु लगेच जॉईन केल्यावर जे काही 149 फी देत आहे त्या तुलनेत तुम्हाला आत्ता देखील कंटेंट बऱ्यापैकी आहे. ओके. हे आहे. ही PDF मात्र अजून अपलोड झाले नाहीत, हे 2023चं. त्याचं आता ना उद्या किंवा परवा किंवा 3 दिवसामध्ये ह्या आठवड्यात तुम्हाला अपलोड करून देतो. ओके. ठीक आहे. पुढे झालं आकडे. हे तुम्ही पाहता, हे आत्ताच सांगितलेलं आहे, हे अशा प्रकारचे आकडे ते काही डाऊट नाही. हे दोन्ही पद्धतीने लक्षात राहावं म्हणून ते दिलेलं आहे. पुढे आता नेमकं बघा, हे मेंटरशिप प्रोग्रामबद्दल आहे. ठीक आहे. मार्केटिंगचा भाग आहे आपला बोलण्यामध्ये. आता हे पुढे बघा. आता नेमकं प्रश्न जे आहेत, नेमकं ही जी टॉपिक आहे एकदम टॉपिक नेमकं कशावर होते ते बघायचे आपल्याला. एकूण 40 तांत्रिक प्रश्न होते. रँडमली ते प्रश्नपत्रिकेमध्ये इकडं तिकडं होते, परंतु आता मी फक्त सांगणार आहे. रक्ताभिसरण संस्थामध्ये श्वेत पिशीवर प्रश्न होते, WBC RBC हे दोन्हीवर प्रश्नांना बऱ्यापैकी आरोग्य विभाग परीक्षेत आलेला आहे, हे लक्षात ठेवायचे. त्वचेचा रंग मेलॅनिन हा कमीत कमी 10 ते 20 वेळेस प्रश्न आलेला असेल. 10+20+च वेळेस प्रश्न आलेला आहे. म्हणजे त्वचेचा रंग जो आहे तो कशावर ठरतो, तो मेलॅनिन घटकावर ठरत असतो.
आणि त्यानंतर गुणसूत्र संख्या ही बी कमीत कमी 10 ते 15 वेळेस आलेलं आहे. आता तुम्ही म्हणत असता सर एवढं कसं काय सांगता? अरे मी ज्यावेळेस अभ्यास करतोय त्यावेळेस ENM क्वेश्चन पेपर वाचणार, GNM प्रश्न वाचणार, प्रश्नपत्रिका वाचणार, हेल्थ इन्स्पेक्टरचा प्रश्नपत्रिका वाचतोय. त्यानंतर झेडपीचे सगळे आरोग्यसेवक पुरुषचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते वाचतोय. झेडपीच्या सगळ्या आरोग्यसेवक महिला आहेत त्या प्रश्नपत्रिका वाचतोय. ओके, म्हणजे आवाका मोठा वाचण्यामध्ये गट डच्या सगळ्या प्रश्नपत्रिका वाचतोय. मग अजून काय पाहिजे? म्हणजे मी सांगतोय ती काही विदाऊट प्रूफ सांगत नाही. आता तुम्ही फक्त एका फोकस करताय, एका परीक्षेपुरतं करताय, पण मी हेल्थ डिपार्टमेंटले सगळंच करतोय. आता हे गट ड 10वीच्या बेसवर आहे, गट ड ची, आणि तिचं बी मेंटरशिप प्रोग्राम फक्त 99 रुपयामध्ये आजच्या तारखेला, पण तो ॲडव्हर्टाईज झाल्यावर 149 किंवा 299 करू आपण. जर तुम्ही 10वी पास असाल तर त्याला जॉईन करू शकता. ओके, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर आहे मानवी शरीरातील गुणसूत्रे. ओके, किती आहेत? जोड्या 23 आणि एकूण संख्या 46. आता रंगांधळेपणा ही एक प्रकारचा आजारच आहे ना. मानवी शरीराचा समसंबंध जरी असला, शरीरावर असला तरी तो एक प्रकारचा आजार आहे. मग हे जे आपल्याला 2026-27ला आहे, तो एक बॅकअप प्लॅन म्हणून तुम्हाला ही गोष्ट जर समजा त्याने विचारली तर आपण मिस नको करायला, आपल्याकडून चुकायला नको, ही माझी अपेक्षा आहे बरं का. आणि हा जो एक पार्ट आहे तो एक चालू घडामोडीचा पार्ट देखील कन्सिडर करून तुम्ही अभ्यास करा. आत्ता 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे पाहिलं तुम्ही, त्यामध्ये 100% 80 पैकी 80 प्रश्न हे अभ्यासक्रमाला धरून होते. मग त्या रोग जो आहे, सगळे रोग जे आहेत त्याचं परफेक्शन तुम्हाला करायचे, आणि जो अतिरिक्त कारभार जो आहे तो आपल्याला उरलेल्या वेळेत करायचे, हे मी वारंवार सांगतोय हां. ओके, त्यानंतर मानवी ज्ञानेंद्रिय पाहिलं. त्यानंतर ही आहे ना पिट्युटरी ग्लँड मानवी चेतासंस्थेमध्ये येते. मानवी चेतासंस्था पिट्युटरी ग्रंथी, मास्टर ग्रंथी समजलं जातं. मानवी चेतासंस्था गॉयटर. ओके, थायरॉइड ग्रंथीला सूज येणे. आता ॲक्च्युली हे पोषणमध्ये पण येतं, जसं आयोडीनच्या कमतरतेमुळं गलगंड हा आजार होतो. ओके, त्यानंतर मानवी चेतासंस्था पियुषिका ग्रंथी वाढ नियंत्रण करणे याच्याशी संबंधित आहे. हे सगळे मानवी चेतासंस्थेवर आहेत. मानवी रक्ताभिसरण संस्थेमध्ये असा प्रश्न होता, ते रक्ताच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं हे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, तर वन वर्ड सबस्टिट्यूशन देखील जे आहे, एक प्रकारे इंग्लिशमधलं वन वर्ड सबस्टिट्यूशन हेल्थ निगेटिव्ह, ती देखील अभ्यास करायची आहे. ती आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये टाकलेलं आहे. आणि मी ही वन वर्ड सबस्टिट्यूशन जी आहे ती MCQच्या पॅटर्नमध्ये आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये देणार आहे. म्हणजे वेगवेगळे जे आरोग्याशी निगडीत वन वर्ड आहेत त्यात मग तुमचं इंग्रजी पण होणार आणि आरोग्याशी निगडीत असलेलं वन वर्ड पण होणार. ओके, आणि आपण म्हणू शकत नाही परीक्षेमध्ये जर आला प्रश्न किंवा असं ह्याला काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, तर तो डायरेक्टली प्रश्न आपल्या हेल्थ डिपार्टमेंटशी निगडीत आहे. ओके, मग ही गोष्ट समजून घ्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे अनुवंशिकतेवर प्रश्न होता, मानवी शरीरातील गुणसूत्रे जोड्याची संख्या. याच पेपरमध्ये 2 वेळेस गुणसूत्रावर आलं होतं. एकूण संख्या ही होती आणि दुसरी जोड्याची संख्या 23 जोड्या होत्या आणि एकूण जे आहेत ते 46. त्यातल्या त्यात लैंगिक गुणसूत्र कोणकोणते? पुरुषामध्ये XY आणि महिलामध्ये XX असते फिमेल, आणि हे मेलमध्ये. ओके, समजलं. आणि ह्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे म्हणजे हे बघा, मागच्या 7-8 वर्षापासून जे काही करतोय आत्तापर्यंत, आता ही 6वी आवृत्ती येणार आहे. मग 6वी आवृत्ती येत असेल तर त्याच्यातच कंटिन्यू काम करतोय. इव्हन ग्रामसेवक तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, पशुसंवर्धन, ग्रामसेवक, आपलं कृषी विभाग, सगळ्याचे अभ्यास करतोय. त्यावेळेस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून मी सांगत असेल ना की आहे बाबा हे प्रश्न कुठं ना कुठं. ओके, त्यानंतर पुढचं आहे परत वनवर्ड संकीर्णमध्ये आलं ऑर्नथॉलॉजी, पक्षी अभ्यास, वनवर्ड सबस्टिट्यूशन. मानवी रक्ताभिसरण म्हणजे हृदयात जगातील पहिली शस्त्रक्रिया कोणी केली? बर्नार्ड यांनी केली, असा प्रश्न होता. पर्यावरणामध्ये मिथेन, ज्याला मार्स गॅस म्हटलं जातं, त्यावर प्रश्न होता. वनस्पतीशास्त्र म्हणजे झाडाचे वय कसं ठरलं जातं, म्हणजे ते बुंदा कापल्यानंतर जे सर्कल असतात त्याच्यावरून ठरलं जातं, असा प्रश्न होता तो. त्यानंतर लसीकरण, त्रिगुणी लस. आत्तापर्यंत तुम्ही 4ही पेपर पाहिले, आता ही 4थं प्रॉपर अनालिसिस आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये त्रिगुणी लसवर होतं का नाही? होताच. ओके, मग ते त्रिगुणी लस तुम्हाला वाचावं लागेल का नाही? अगोदर जे दिलेलं आहे, जे आहे, ज्यावर येते त्याचं परफेक्शन तुम्हाला करायचे, हे तर मी वारंवार सांगतो. ओके, आणि आपल्याला हे जर माहीत असून जर आपण जर स्वतःहून शहाणपणा करणार असाल आणि ती परीक्षेत चुकलं आणि एक प्रश्नामुळं किंवा 2 गुणामुळं पद गेलं आणि ही जर एक शिल्ली मिस्टेक मागत पडली तर आयुष्याचा कारभार बिघडून जाईल ना. बरोबर जाईल का नाही हे सांगा तुम्ही. यात म्हणजे ही गोष्ट चुकी करू नका तुम्ही.
आणि कोणत्याही गोष्टीला हलक्यात कधीच घ्यायचं नाही, कधीच हलक्यात घ्यायचं नाही. सुरुवातीला जे चांगलं आहे त्याला अधिक चांगलं करा आणि एकही मार्क नाही गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे अवघड आहे त्या अवघडाला सोप्या भाषेत समजून घेऊन त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यावर परफेक्शन मिळवा. प्रत्येक गोष्ट ही शक्यच आहे. ओके, मी आउट ऑफ मार्क्सचा आग्रह काय करतोय, कारण आपली मेंटॅलिटी जी आहे ती कधी ह्याच्यापूर्वी आउट ऑफ मार्क्सचा नव्हतंच. पण ज्या वेळेस मी म्हणजे आपलं माझ्यासोबत विद्यार्थी आहेत कनेक्ट, त्यावेळेस आउट ऑफ मार्क्स, आउट ऑफ मार्क्स, आउट ऑफ मार्क्स, आउट ऑफ मार्क्स, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ताला पाहिजेच असं म्हणल्यामुळं बरेच विद्यार्थी जे आहेत त्याला टी मेंटरशिप प्रोग्राम, म्हणजे मागच्या 2023ला एक मेंटरशिप प्रोग्राम केला होता. 1100पैकी 850च्या जवळपास विद्यार्थी लागलेले आहेत कुठं ना कुठं. विथ प्रूफ आहे, टेलिग्रामवर पण टाकलं होतं. ओके, म्हणजे मेंटॅलिटी आपली झालीच पाहिजे, आउट ऑफ मार्क्स आलेच पाहिजे. बरं का येत नाही, एखादा प्रश्न जर एका मुलाला येत असेल तर तो आपल्याला काय येत नाही. ओके, आणि लिमिटेड सिलेबस आहे ना हो, तुम्हाला प्रश्न बघताय, मागचे 4 पण व्हिडिओ बघताय. ओके, ठीक आहे. आता कोणाला वाटत असेल की हे विनाकारण बोलत आहे, परंतु तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला ना शहाण्याला शब्दाचा मारही पुरेसा असतो. पुढे आहे जीवाणूजन्य आजार, कुष्ठरोगाच्या औषधावर आहे. पोषण, मायग्रेन आजार आहे जीवनसत्वाच्या संदर्भात. लसीकरण, बीसीजी लस. आता ही आत्ताच इथे 4पैकी 2 परीक्षेत बीसीजीवर प्रश्न आहे. आय थिंक 3 प्रश्नपत्रिका. भौतिकशास्त्र, वायुदाब मापे व तापमापमधील धातू व पारा. मी आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये मुद्दामून ह्याचं दिलेलं आहे, पाराचा प्रश्न होता म्हणून ते दिलेलं आहे. ओके, पोषण, जीवनसत्व अभावामुळे होणारे आजार, पोषण, जीवनसत्व ब अभावामुळे होणारे आजार, अशा प्रकारे विटॅमिन्सचे जे आहेत कमतरतेमुळे वगैरे होणारे जे आजार आहेत ते देखील आहेत. राष्ट्रीय कुटुंब नियोजनावर प्रश्न आहे, नसबंदीचे इंग्रजी नाव काय. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, 4ही आत्तापर्यंत पेपर पाहिले, 4ही पेपरमध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजनावर आहे. ओके, मग हे अभ्यास करायचे. मानवी चेतासंस्था, थायरॉइड, ॲडमची ॲपल कशाला म्हटलं थायरॉइडला. मानवी पचनसंस्था, सेल आपण निर्माण करू शकत नाही. जलजन्य आजारामध्ये पटकी आजाराचे लक्षण विचारलेलं आहे. त्यानंतर मानवी रक्ताभिसरण संस्था, नाडी तपासण्याचे कारण काय. विषाणूजन्य आजारामध्ये हायड्रोफोबिया आजार, कुत्रा चावल्यामुळं, रेबीजवर बी प्रश्न आहे. ओके, पर्यावरण, युनियन कार्बाईड, वायू दुर्घटना, भोपाळ, याचं PYQ अनालिसिसमध्ये मी प्रॉपरली सांगितलेलं आहे. मानवी अस्थिसंस्था व स्नायूसंस्था, पायात असणाऱ्या हाडांची संख्या 30. ओके, हे प्रश्न आलेला आहे. वनस्पतीशास्त्र, स्पायरोगायरा. पर्यावरणावर प्रश्न आहे, वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक नायट्रोजनमध्ये. मानवी अस्थिसंस्था व स्नायूसंस्था, सांध्याचे प्रकार. ओके, रसायनशास्त्र, कार्बनचे शुद्ध स्वरूप. पोषण जे आहे, दुधाचा रंग पांढरा कॅरोटीनमुळे. पोषण, अमोनिया वायू कांदा कापताना बाहेर पडतो. मानवी अस्थिसंस्था व स्नायूसंस्था, छातीतील बरगड्यांची संख्या यावर. मानवी ज्ञानेंद्रिय, डोळा, कॅमेराशी तुलना. ओके, कशा प्रकारे प्रश्न हे लक्षात येत असेल तुम्हाला. ओके, मानवी अस्थिसंस्था, स्नायूसंस्था आणि त्यानंतर सांधे यावर देखील प्रश्न आहेत, एक लक्षात घ्या तुम्ही. पोषण, लिंबू, त्यामध्ये कोणतं गट आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल. त्यानंतर संकीर्णमध्ये हे विज्ञानाशी निगडीत आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे संगणकावर प्रश्न आहे. भौतिकशास्त्र, तापमानाचे रूपांतर, फॅरनहाइट डिग्रीचे, सेल्सिअस डिग्रीचे गुणोत्तर व प्रमाण हे काय ते त्याबद्दल आहे. ओके, हे लक्षात घ्या. मानवी ज्ञानेंद्रिय यावर म्हणजे त्वचेवर प्रश्न होता. अशा प्रकारे ही प्रश्नाचा पॅटर्न होता. हे सगळं तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके, आणखीन तुमचं काही शंका असले तरी तुम्ही हे बघा, तुम्हाला संपर्क तर दिलेला आहे, ह्याच्यावर तुम्ही आहे ना SIच्या विद्यार्थ्यांनी कृपया हा नंबर सेव्ह करा. हा नंबर सेव्ह करताना टर्निंग पॉईंट्स नावानं सेव्ह करा. आणि मित्रांनो, तुम्ही काही लाजूच नका की सरांना काय विचारू आणि काय नाही. आपल्याकडे सध्या 2 ते 3 पण 1500 विद्यार्थी असतील, परंतु आपण काही रीच अजून पोहोचलेलं नाही. परंतु तुमच्यापर्यंत जर परीक्षा होईपर्यंत माझा नंबर राहिला असेल आणि काही शंका असेल तर व्हॉट्सअपवर विचारू शकता. मी रिप्लाय आज नाही उद्या देईल. ओके, तुम्ही आपल्याला शिकायचे तर तुम्ही फॉलो घ्या ना, जिथून फायदा होता ती. नोकरी लागल्यावर तुम्ही अनफॉलो करा, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. एक लक्षात घ्या, आपल्याला काही येत नाही. मी एक स्टेटमेंट लिहितो, कारण काही गोष्टी प्रवचन दिल्यावरच तुम्हाला समजतं. काही येत नाही म्हणून विचारायला लाजू नका. ओके, आणि जास्त आपणास येते असा गैरसमज करून
आयुष्यात कधी माजू नका. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि ग्राउंड टू अर्थ राहून तुम्ही अभ्यास करा. नोकरी लागल्यावर तर तुमची आयुष्याची खरी परीक्षा असते, त्यावेळेस ग्राउंड टू अर्थ राहा. ओके. आणि तुम्हाला नोकरी लागावं अशीच अपेक्षा आहे. ओके. याच्यात अवांतर गोष्टी बोलावाच लागलेल्या आहे. काही गोष्टी नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जुन्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं. आणि ॲक्च्युली जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना ही गरजच नाही, PDF वाचून देखील तुमचा अभ्यास होणार आहे. ओके. परंतु नवीन विद्यार्थ्यांना एक दिशा लागलीच पाहिजे. ओके. बघा काय एवढं तर तुम्हाला सर्व पाठवले. आता जो डाटा अनालिसिसचा व्हिडिओ आहे तो सगळा संपलेला आहे. अजून कोणत्या पद्धतीनं काही असेल महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीनं तर मी करतो. कारण ह्या डाटा अनालिसिसचा तुम्हाला जेवढा फायदा झाला ना, ओके, तेवढं मलाही एक दिशा मिळाली मित्रांनो. गेल्या वर्षी मी फक्त प्रश्नपत्रिका वाचत होतो, परंतु यावेळेस जी काही सायंटिफिकली विचार करून मी बनवले त्यामध्ये मला खूप काही फरक जाणवला माझ्याच कामामध्ये. आणि ते मी कुठं कमी पडू नये म्हणून आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये त्याचा फायदा झाला शेवटच्या टप्प्यामध्ये, तांत्रिक डायरीमध्ये. आणि आता MCQ बनवण्यामध्ये मला फायदा होणार आहे. म्हणजे जर मला एवढा म्हणजे एवढं फरक पडत असेल तर तुम्हाला योग्य दिशा लागायला तर किती फरक पडत असेल. ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.